हं. मी ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील दिनांक 5/7/2025 रोजी मोळ येथील तौफिक कुरेशी वगैरे यांच्या विरुद्ध भादवी BNSS कलम 189 व इतर गुन्ह्यांच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. त्यानंतर दिनांक 12/1/2026 रोजी मोहोळ पोलिसांनी सदर कामी BNS 111 हा संघटित गुन्हेगाराचा कलम वाढ केली. सदरची वाढ करून दिनांक 13/1/2026 रोजी मोहोळ कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. त्या हजर केल्यानंतर सदरचं कलम लागू होत नसल्याबाबत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले, परंतु मेहरबान कोर्टाचे असे मत झाले की सदरचं कलम हे ह्या स्थितीला मेहरबान कोर्टाला रद्द करता येणार नाही. त्यामुळे सदर मेहरबान कोर्टाच्या आदेशाविरुद्ध व पोलिसांनी आरोपींना बेकायदेशीर अटक करून गंभीर स्वरूपाचा कलम वाढ केल्यामुळं सदर ह्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे रिट याचिका दाखल करून माग केली. त्या ठिकाणी आरोपीच्या वतीने झालेली अटक ही बेकायदेशीर आहे व त्यापोटी मोहोळ पोलिसांनी 50 लाख रुपये आरोपींना नुकसान भरपाई द्यावी, तसेच कलम वाढ करण्यात आलेले तो कलम रद्द करण्यात यावा यासाठी मागणी करण्यात आली असता मेहरबान कोर्टाने दिनांक 20/1/2025 पर्यंत पोलिसांना व पोलीस महासंचालक यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढलेली आहे. तर जे अनावधानाने जे कलम वाढ करण्यात आली आहे ते कलम वाढ केलेली ते बेकायदेशीर कलम आहे. ओके. ओके.